नशिराबाद मधल्या गेल्या 20 ते 25 दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे वडापाव विक्रेत्यांच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत। गॅस अभावी लाकडाच्या शेगडीवर स्वयंपाक करावा लागतोय। वेळ आणि खर्च दोन्ही वाढलेले आहेत। धुरामुळे काम करणे कठीण होतंय आणि ग्राहक सुद्धा थांबत नाहीत अशी तक्रार आहे। त्यामुळे वाढत्या खर्चामुळे आता वडापावचे दरही वाढवावे लागलेत आणि विक्रेत्यांचं आर्थिक गणित बिघडलंय। व्यावसायिक गॅस सिलेंडर गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी राज्य सरकारने बंद केले। त्यानंतर जळगाव शहरासह आता ग्रामीण भागात देखील या गॅस टंचाईचा मोठा फटका व्यावसायिकांना जाणवताना दिसतोय आहे। आपण जळगावच्या या नशिराबाद गावातील बस स्थानक येथील एका व्यावसायिकाच्या या नाश्त्याच्या दुकानावर आहे। नेहमी ते या ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या माध्यमातून नशिराबाद परिसरांना उत्कृष्ट असा नाश्ता या ठिकाणी बनवून देत होते। मात्र आता गॅस टंचाईमुळे त्यांना या ठिकाणी स्वतः या मातीच्या भट्टीवर या ठिकाणी लाकडांच्या साहाय्याने या ठिकाणी नाश्ता तयार करताना ते या ठिकाणी दिसत आहेत। एकीकडे जर विचार केला तर राज्य सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरचा या ठिकाणी तुटवडा निर्माण होत असल्यामुळे या ठिकाणी बंद केलं। मात्र व्यावसायिक नेमके आता छोटे मोठे हात उद्योग असणारे व्यावसायिक नेमके कशा पद्धतीने या ठिकाणी जीवन जगतायत हे आपल्याला या दृश्याच्या माध्यमातून दिसतंय। या छोट्या भट्टीवरती लाकडाच्या साहाय्याने गरम नाश्ता तयार करून देताना हा व्यावसायिक आपल्याला दिसतो आहे। गेल्या अनेक वर्षापासूनचा हा व्यवसाय सुरू आहे। दादा काय सांगसाल, एकीकडे आखाती देशात युद्ध सुरू आहे आणि गॅस टंचाईची झड, आता तुम्ही थेट या ठिकाणी चुलीवरती म्हणजे मातीच्या भट्टीवरती या ठिकाणी नाश्ता तयार करताय, काय प्रतिक्रिया? गॅस टंचाईमुळे आम्हाला विविध अशा समस्यांना सामोरे जावं लागतं व आता गॅस मिळत नसल्यामुळे आम्हाला भट्टीवरती उदरनिर्वाह करावा लागतो। दादा काय सांगाल, लाकडाची भट्टी आहे, काही यात भावाची तफावत केलेली का तुम्ही? हो, भावाची तफावत केलेली आहे। आधी 12 रुपयाला वडापाव विकला जात होता, आता 15 रुपयाला वडापाव केलेला आहे। लाकडांमध्ये काही भाव वाढ झाली का? हो, लाकडांमध्ये आधी जे 10 ते 12 रुपये किलो मिळत होता, तो आता 15 ते 17 रुपये किलोला लाकूड मिळतो। हा व्यावसायिक भर उन्हामध्ये शेगडी पेटवून या लाकडाची भट्टी पेटवून या ठिकाणी नाश्ता तयार करताना दिसून येत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।